मत्ते शुभवर्तमान याचा 6वा अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 34 वचन लिहिलेले आहे. हा प्रसंग डोंगरवरचे उपदेशाचे प्रसंग आहे. मत्ते शुभवर्तमान 5वा अध्यायापासून ते 6वा अध्याय जारीस आहे. समोरचे 4 वचनमध्ये धर्मचे कार्य करताना आपण कसे राहिले पाहिजे आणि कसे नाही राहिले पाहिजे याचा उपदेश ख्रिस्ताना दिले. 5व्या वचनपासून ते 18 वचनपर्यंत प्रार्थना कशी केली पाहिजे आणि स्वर्गाची प्रार्थना कसे असते, प्रार्थनाचे उत्तर कसे मिळतील, उपवास प्रार्थना कसे केले पाहिजे आणि उत्तर मिळतवरी आपण प्रार्थना कसे केले पाहिजे याचे अंश आपल्याला इथे मिळतो. 19 वचनपासून ते 24 वचनपर्यंत विश्वासी लोकांचे धन आणि त्यांच्या असलेल्या धनावर अपेक्षा, आणि 24 वचनपासून ते 32 वचनपर्यंत चिंता नाही करायचे या विषयावर लिहून आहे. या रीतीनं या अध्यायाचं विभाजन करून आपण बघू. मनुष्याने पाहावे या हेतून तुम्ही आपले धर्मचारण त्यांच्या समोर ना करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हास प्रतिफळ नाही. इथे धर्माचे कार्य याच्यावर तुम्ही विचार केले पाहिजे. इथे धर्माचे कार्य देवाच्या समोर मनुष्याला दाखवासाठी करणे हे देवाचे विरुद्ध आहे. अशा लोकांना देवाकडून प्रतिफळ मिळणार नाही. यासो तू धर्म करीतोस तेव्हा मनुष्यानं आपली कीर्ती वर्णवी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपण पुढे कर्ण वाजवितो तसे करू नका. मी तुम्हास खचित सांगतो की त्यांना आपले प्रतिफळ भरून मिळाले आहे. ख्रिस्तानं निश्चित रीतीनं धर्मचे कार्य केले पाहिजे, त्याने चांगले कार्य केले पाहिजे. म्हणजे मनुष्याला दाखवण्यासाठी करण्यात नाही आले पाहिजे आणि मनुष्यासमोर त्याचा पुरावा नाही दिले पाहिजे. मनुष्याच्या द्वारा आदर मिळाले पाहिजे म्हणून, मनुष्याच्या द्वारा आपली महिमा झाले पाहिजे म्हणून असे कोणतेच कार्य आपल्याला करता नाही येत. धार्मिक कार्य करणे, सत्क्रिय कार्य करणे, चांगले कार्य करणे चांगलेच आहे, पण तो कोणत्या उद्देशाने करत आहे त्याच्यावरच अवलंबून आहे देवाचा प्रतिफळ देणे. आज अनेक लोक अनेक प्रकारचे धर्माचे कार्य करून राहिले. तसेच धर्माचे कार्य मनुष्याला दाखवासाठी, लोकांना दाखवासाठी करण्यात आले तर, असे केले तर त्या लोकाला त्यांचे प्रतिफळ नाही मिळणार. देव कोणाला पण उद्देशाच्या द्वाराच आशीर्वाद देतो. नव्या करारामध्ये देवाचे वचन सांगतो, तू केलेले कार्यामध्ये देवाचे उद्देश ठेवणं तेच महत्त्वाचे आहे. आपण देवाला पागल नाही बनवू शकत, आपणच पागल बनतो. स्वतःच्या ख्यातीसाठी, स्वतःच्या लोक त्याला ओळखण्यासाठी आणि कोणते नीतीचे कार्य त्याचे प्रतिफळ नाही मिळत. देवासाठी केलेले धर्माचे कार्य रहस्यमय राहिले पाहिजे.
तू तर धर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करते हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, यासाठी की तुझे धर्म करणे गुप्तपणे व्हावे, म्हणजे तुझा गुप्ताशी पिता तुला फळ देईल. देवानं सांगल्याप्रमाणे आणि देव जसे सांगत आहे तसे केल्यानं देवाचे नीतीचे कार्य देवाच्या इच्छानं आपण केले तरच आपल्याला देवाकडून प्रतिफळ मिळतो. बंधूंनो आणि भगिनींनो, देवाचे कार्य आपण लोकांना दाखवासाठी केले तर हे बरे नाही. आज शारीरिक ख्रिस्ती असलेले लोक आपल्याला असेच दिसतो. आज मंडळीमध्ये अनेक लोक आपले दान देऊन लोकाच्या द्वारा ओळखण्यात येत आहे आणि आपल्या प्रख्यातीसाठी ते लोक असे करून राहिले. त्या लोकांचे स्वतःच्या नावाला प्राधान्यता देण्याच्या द्वारा त्यांचे उद्देश का आहे आपल्याला समजून येतो. प्रभूनं सांगितले, तुझे धर्माचे कार्य रहस्यमय रीतीनं राहिले पाहिजे. तुझे कार्य तू ज्याला करून राहिले त्या व्यक्तीला माहीत झाले तरी काफी आहे, आणि काही संदर्भामध्ये तू केलेले कार्य त्या व्यक्तीला पण नाही कळले तरी चांगले आहे. असे आपण ख्रिस्तामध्ये चांगले शिकले पाहिजे. तुझ्या उजव्या हातानं दिलेले तुझ्या डाव्या हाताले नाही कळले पाहिजे, म्हणजे इतके रहस्य राहिले पाहिजे. या प्रकारे केलेले कार्याच्या द्वारा देवाकडून त्या लोकाला प्रतिफळ मिळतो. 5व्या वचनपासून ते 18 वचनपर्यंत आपल्याला प्रार्थनाचे भाग मिळतो. प्रार्थना करताना ढोंगपान नाही करायचे असे सांगितले. हे आपले जीवनाचे एक भाग आहे. आपण प्रार्थना करताना मनुष्याला दाखवासाठी, मनुष्य आपल्याला ओळखासाठी आणि मनुष्याच्या द्वारा आपले गौरव होवासाठी नाही केले पाहिजे. पण आज टेलिव्हिजनमध्ये काय होऊन राहिले, 50 दिवसाची उपवास प्रार्थना, 21 दिवसाची उपवास प्रार्थना, 40 दिवसाची उपवास प्रार्थना. पब्लिक सिटीच्या द्वारा होणारे कार्यक्रमला आपण बघतो. त्यांचे उद्देश का आहे आपल्याला माहीत नाही, पण वचन याचा खंडन करतो. तू उपवास करताना, तू प्रार्थना करताना रहस्यमय प्रार्थना केली पाहिजे, म्हणजे लोकाला माहीत नाही झाले पाहिजे. म्हणजे लोकाला माहीत करासाठी नाही आणि लोकाला दाखवाचा उद्देशनं नाही, असे प्रभू सांगत आहे. तसेच तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा ढोंगीसारखे होऊ नका. ढोंगी लोक दाखवासाठी प्रार्थना करतो. आज पुष्कळ सेवक हेच कार्य करत आहे. पुष्कळ वेळा त्या लोकांना आपल्या प्रतिफळाला हरवले. नवा करार आरंभ झाल्यानंतर येशू ख्रिस्त या जगामध्ये जगत असताना ढोंगी लोक, कारण मनुष्याने आपणास पाहो म्हणून सभास्थळ वा चट्ट्यावर उभे राहून प्रार्थना करणे तसेच आवडते. त्या काळामध्ये असेच ते लोक करत होते. यासाठी पर्टिक्युलरली येशू ख्रिस्त याच्यावरत कॉमेंट्स करून राहिले. त्या काळामध्ये येशू ख्रिस्त जगत असताना त्यावेळचे याजक लोक लंबे वस्त्र घालून चौकात उभे राहून मोठी मोठी प्रार्थना करायचे.
ते केलेली प्रार्थना देवासोबत नाही, पण मनुष्य लोकांना दाखवासाठी ते लोक अशी प्रार्थना करायची. यासाठी येशू ख्रिस्तांनी त्या लोकांचे खंडन केले. चौकामध्ये उभे राहून प्रार्थना करणं त्या लोकाला खूप आवडत होते. समाजामध्ये उभे राहून प्रार्थना करणं त्या लोकाला खूप आवडत होते. मंदिरापाशी उभे राहून प्रार्थना करणं त्या लोकाला खूप आवडत होते. आणि हे सर्व मनुष्याला दाखवासाठी होते. फलाना सेवकनं 50 दिवसाची उपवास प्रार्थना केले म्हणजे तो फार मोठा व्यक्ती आहे. 40 दिवसाची तो उपवास प्रार्थना करते म्हणजे तो फार मोठा माणूस आहे. कोण मोठे आहे? कोणताच माणूस मोठा होऊ नाही शकत, फक्त देवच मोठा आहे. एक सेवक तो आपल्या स्वतःच्या महिमासाठी आणि स्वतःच्या आदरसाठी तो असेच काम करतो. येशू ख्रिस्त याचे खंडन करतो. तू तर प्रार्थना करीतोस तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून आपल्या गुप्तासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तासी पिता तुला फळ देईल. काऊन प्रार्थना रहस्याना कर म्हणत आहे? प्रार्थना करणारा व्यक्तीचे खरेदी करणे आणि प्रार्थना ऐकणारे लोक त्याचे खरेदी करण्याचे अपाय असतो. आज असेच होऊन राहिले. यासाठी मी माझ्या 30 वर्षाच्या सेवकाईमध्ये मीनं कुणालाच मुखा नाही दिले. कोणी येऊन मला म्हटले का तुमच्या प्रार्थनाच्या द्वारा मला आशीर्वाद मिळाले, लगेच मी त्याचे खंडन करून त्याला समजून पाठवून देतो. त्या कारणामुळे माझे फायदा नाही झाले. असे प्रार्थना करून फायदा उचलणारा लोकांना कितीतरी लोक मला माहीत आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, मानवचे जे लाभ होते ती किती असते ते काहीच नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, मानवचे लाभ किती आहे? मनुष्याच्या द्वारा ओळखण्यात येऊन, मनुष्याच्या द्वारा स्वीकारण्यात येऊन, मनुष्याच्या द्वारा लाभ मिळवणारी सेवा. खराच सेवक अशा प्रकारची सेवाला तू कधीच आशा नाही ठेवत. तू प्रार्थना करताना खोलीत जा. रहस्य मनुष्याच्या मधामध्ये मनुष्य तुम्हाला ओळखले पाहिजे हे यत्न करणं तुम्ही बंद करा. पुष्कळ लोक प्रार्थना आरंभ करतानाच विविध प्रकारच्या भाषाच्या द्वारा आकर्षित करायचे प्रयत्न करतो. हे सर्व मनुष्याचे ढोंगपण करायचे पद्धत आहे. याच्या द्वारा मिळणारा लाभ तात्कालिकच आहे. तुम्ही प्रार्थना करीते तेव्हा विदेशी सारखे व्यर्थ बडबड करू नका. आपल्या बहुभाषामुळे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही देवासोबत प्रार्थना करत आहे का तुम्ही लोकांना दाखवासाठी प्रार्थना करत आहे? पुष्कळ वेळा आपण लोकांना दाखवासाठी, त्यांना खुश करासाठी, त्यांना चांगले वाटासाठी आपण प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपण नाही केले पाहिजे, हे चुकीचं आहे. तुम्ही प्रार्थना करताना बडबड करू नका. विस्तारनं प्रार्थना केली तर देव ऐकीन असे नका समजा. पुष्कळ वेळा लोक मोठ्या शब्दांनी आणि चांगल्या शब्दांनी आणि चांगले व्याकरण देऊन ते लोक स्वतःला गुणवंत आहे असे ते लोक निरोप करतात. त्याच्यासारखी कोणीच प्रार्थना नाही करू शकत असे सांगायचे ते लोक प्रयत्न करतो. प्रार्थना तुझ्या मनची भाषा आहे, तुझ्या तोंडातून निघलेले व्याकरण नाही.
तुझ्या अंतःकरणातून निघलेले शब्द तेच प्रार्थना आहे. याला तू समजले पाहिजे. अन्य जाती लोक बडबड करत असते आणि व्यर्थ गोष्टी बोलत असते प्रार्थना करताना. आपल्याला आवश्यक नाही, कारण देवाला आपला हृदय माहीत आहे. उत्पत्तीचे पुस्तक याच्या 18वा अध्यायामध्ये अब्राहामच्या हृदयामध्ये असलेले दुःख, लोटच्या कुटुंबाविषयी असलेली वेदना, त्यांचे रक्षण झाले पाहिजे म्हणून देवाला हे ऐकण्यात आलं आणि देवानं लोटच्या कुटुंबांचे रक्षण केले. अब्राहामनं लोटसाठी प्रार्थना नाही केले, तो संख्या घेऊन प्रार्थना करत घेतले आणि त्यानं लोटचे नाव नाही घेतले. पण अब्राहामचे प्रार्थनाचे प्रधान अंश लोटच आहे असं देवाले समजून आले. यासाठी देवानं लोटचे कुटुंबचे रक्षण केले. बंधूंनो आणि भगिनींनो, देव तुझ्या अंतरात्म्यामध्ये असलेले दुःख, वेदना, तुझे भावना आणि तुझे रड देवाला माहीत आहे. तुझे पॅशन आणि कंपॅशन का आहे देवाला माहीत आहे. तो त्याला स्वीकार करतो. तू आपल्या शब्दाच्या व्याकरणाच्या द्वारा तू मनुष्याला धोका देऊ शकतो. तू मनुष्याला आपल्या जवळ करणार, पण देवाला नाही. कारण तुम्हास जे काही आवश्यक आहे ते तुम्ही मागण्यापूर्वीच तुमचे पित्याला कळते. माझी प्रार्थना आणि मी मागण्याचा अगोदरच देवाला माहीत आहे. माझे वडील परमेश्वर, त्याला भविष्य माहीत आहे. त्याला आपले हृदय का आहे माहीत आहे. आपले गरज का आहे त्याला माहीत आहे. आपले भविष्य का आहे त्याला माहीत आहे. आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये असतानाच त्याचे डोळ्यानं आपल्याला बघितले. तशा देवाला आपण काय सांगितले पाहिजे आणि आपण मागाचा अगोदरच देवाला का पाहिजे त्याला माहीत आहे. यासाठी तू प्रार्थना करायचा अगोदरच देवाला सर्व काही माहीत आहे. येशू ख्रिस्त एक मॉडेल प्रेयर शिकवत आहे. या प्रार्थनाला प्रभूची प्रार्थना म्हणतो आणि अनेक लोक आत्तापर्यंत याला प्रभूची प्रार्थना म्हणून प्रार्थना करतो. हे आपल्याला प्रार्थनाचे उदाहरण आहे, म्हणजे याच्यामध्ये अंशले आपण समजून घेतले पाहिजे. यास्तव या प्रकारे प्रार्थना करा. हे आमचे स्वर्गातील पिता, तुझे नाम पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छाप्रमाणे हो. बघा, इथे सर्वात अगोदर आपण स्वर्गामध्ये असलेले परमेश्वरासोबत बोलून राहिलो. दुसरी गोष्टी, आपण आपल्या स्वर्गीय वडील सोबत बोलत आहोत. वडीलला आपल्या लेकराची प्रत्येक गरज सर्वच माहीत असतो. होऊ शकते लेकराची इच्छा वडीलला माहीत नसते, पण त्याची प्रत्येक गरज वडीलला माहीतच असते. प्रत्येक वडीलला त्याच्या लेकराचे प्रत्येक वयीमध्ये त्याला का गरज आहे त्याला सर्वच माहीत असते. कारण तू आपल्या वडीलसोबत बोलून राहिले आणि तू आपल्या पोषणासाठी तुला रडाची गरज नाही. तू आपल्या वस्त्रासाठी तुझ्या वडीलच्या समोर तुला रडाची गरज नाही. तुझ्या विद्यासाठी, शिक्षासाठी तुझ्या वडीलच्या समोर तुला रडाची गरज नाही. तुझे सर्व गरज तुझ्या वडीलला माहीत आहे. यासाठी तू प्रार्थना करताना देवाची महिमा करत प्रार्थनाचे आरंभ कर. स्वर्गातील पिता, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो.
तुझ्या देवाची मर्जी या राज्यामध्ये या जगामध्ये पूर्ण झाले पाहिजे म्हणून तू प्रार्थना केली पाहिजे. तेव्हा तुले असलेले गरज देवाच्या इच्छाच्या द्वारा पूर्ण होतो. याला तू ओळखलेस पाहिजे. तुम्ही प्रार्थना करताना देवाची इच्छा पूर्ण होणे, देवाचे राज्य पूर्ण जगामध्ये येणे, त्याची येण्याची तुम्ही वाट बघत असताना आणि देवाची इच्छा या जगामध्ये पूर्ण झाले पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये पूर्ण झाले पाहिजे अशी प्रार्थना करत असताना तू केलेली प्रत्येक प्रार्थनाचे उत्तर देणं परमेश्वर आरंभ करतो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. इथं विश्वासीला एकच दिवस द्याचे करार आहे, आहार द्याचे करार आहे. इथं प्रार्थना आहे का आमची रोजची भाकर आज आम्हास दे. बघा, आदामपासून तर मनुष्य जाती त्या लोकाला प्रतिरोजचा आहार मिळवण्यासाठी ते लोक फार मेहनत करायचे. आधी मानव 25 मैल चालल्याशिवाय त्या लोकाला आहार नाही मिळायचे असे सांगतो. आणि आज आपल्या काळामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो का आमची रोजची भाकर आज आम्हास दे. असे काऊन तो सांगून राहिले? कारण उद्या का होईन आपल्याला माहीत नाही आणि उद्याचा दिवस आपला नाही आहे. त्यासाठी ज्या दिवसाची भाकर त्याच दिवशी आपल्याला पाहिजे. तुम्हास उद्याची चिंता आणि तुमच्या जीवनाची चिंता तुम्हाला करायची गरज नाही. ज्या दिवसाची भाकर त्याच दिवशी देव तुम्हाला देतो. जुन्या करारामध्ये देवानं कसे पुरावा दिले? इस्रायली लोक अरण्यामध्ये 40 वर्ष असताना देव त्या लोकाला ज्या दिवसाचा भोजन त्याच दिवशी द्यायचे आणि त्याच दिवशी त्या लोकांसाठी स्वर्गातून मन्ना पाळायचे. एका मनुष्याला किती काळापर्यंत त्याला आहार पाहिजे? आजची भाकर आपल्याला आज मिळीन आणि उद्याचा भाकर आपल्याला उद्या मिळीन. मी माझ्या सेवाचे अनुभव सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. पुष्कळ वेळा मी कोणतं जेवण करणार, का जेवण करणार मलाच माहीत नव्हते. प्रत्येक वेळा मी आपल्या घरी जेवण करताना हजारो वेळा देवानं पाठवलेले अन्नले मीनं बघितले माझ्या अनुभवाच्या द्वारा. घरामध्ये जेवण बनवलेले आणि मी घरामध्ये जेवण खाल्ले असे अनुभव माझ्याकडं पुष्कळ आहे. आपल्याला प्रतिरोजची भाकर मिळणे तितकंच आपल्याला काफी आहे. पण अन्य जाती लोक या पिढीसाठी, येणाऱ्या पिढीसाठी, त्याच्यानंतर येणाऱ्या पिढीसाठी ते लोक अन्न एकत्रित करतात. तसे लोक मेल्यानंतर येणाऱ्या पिढीसाठी ते सर्व काही सोडून जाते आणि त्या येणाऱ्या पिढीला हे सर्व मिळेल का नाही मिळेल काहीच माहीत नाही. यासाठी आपल्याला अन्न एकत्र करायची गरज नाही. आपण देवाजवळ बसून देवाची वाट बघताना देवाच्या द्वारा आपल्यासोबत करार केले गेले आहे का प्रतिरोजचं जेवण आहार देव आपल्याला देईन. देव तुला उपाशी ठेवणार नाही आणि देवानं तुला उपाशी ठेवले असन तर ते एक तुला परीक्षाचा कारणानच ठेवले. तो तुला सिद्ध करासाठीच ठेवले आहे आणि देव कधीच कोणाला उपाशी नाही ठेवत. आपण लोक आपल्या जीवनाची योजना अंतपर्यंत बनवतच राहतो. मित्रा, तुझे व्यक्तिगत योजना हमेशा समाप्त होतो, विसरू नको. आणि जसे आम्ही आपल्या क्षण सोडले आहे तशी तू आमचे क्षण आम्हा सोड. आपल्या अपराधीला क्षमा करणं याच्यावर तर येशू ख्रिस्तानं पुष्कळ दृष्टांत सांगितले.
एक व्यक्ती आपल्या स्वामीकडून विस्तार कर्ज घेतले आहे. त्या व्यक्तीनं त्याची दीनताची स्थिती पाहून त्याला पूर्णपणेनं क्षमा केले. आणि तो व्यक्ती गलीमध्ये गेल्यानंतर त्यानं एकाला कर्ज दिले होते 50 दिनार. तेव्हा तो त्याचे अंगठा पकडून विचारत होते का माझे कर्ज कवा तू देणार. हे सर्व एका सेवकनं बघितले आणि तो आपल्या स्वामीपाशी जाऊन सांगितले का काल तुनं ज्याला क्षमा केले तो असे असे करत होते. तेव्हा स्वामीनं म्हटले का त्याला धरून आणा, त्याला पायी पायी भरून देतवरी याला बंदीगृहामध्ये टाका आणि अंधारामध्ये ठेवा. इथं प्रभू आपल्याला काय शिकवून राहिले. तुला उचितमध्ये क्षमाप्राप्ती झाले आणि तुझे कर्ज माफ झाले आणि तुझ्याकडे जे कर्जदार आहेत तू पण त्याला उचितमध्ये क्षमा कर आणि त्याचे कर्जा माफ कर. इथे प्रभू एक गोष्टी मधामध्ये ठेवून त्यांच्यासोबत बोलून राहिले का आम्ही इतर लोकांसोबत जे केले आहे ते तुम्ही लोक इतर लोकांसोबत कर. हे किती मोठी नीती आहे का आम्ही जसं इतर लोकांसोबत केलं तसेच तू आमच्यासाठी कर. आपण इतर लोकांना प्रेम केलं तर आपण देवाला म्हटले पाहिजे की देवा तू आमच्याशी प्रेम कर. आपण इतर लोकांना प्रेम न करता देवा तू आमच्याशी प्रेम कर हे चांगले नाही. जसे आम्ही आपल्या अपराधी आणि कर्जदाराला क्षमा केले देवा तू तसेच आमचे अपराध आणि कर्जदाराला क्षमा कर. इथे काहीच कन्फ्युजन नाही. जे तुम्ही पेरणार तेच तुम्ही कापणार. तुम्ही आपल्या अपराधी लोकांचे साठी क्षमाचे बी पेरले आहे तसेच देव तुम्हाला क्षमा देणार. लोकांचे न्याय करू नका, तुमचे न्याय देव करणार. न्याय नका करा, तुमचे न्याय देव नाही करणार. यासाठी आपण आपल्या कर्जदाराला क्षमा केले पाहिजे. कारण आपण सर्वच मरणार आणि आपण आपल्यासोबत काहीच नाही नेणार. आपण कुणाला कर्ज देताना तो आपल्याला परत देणार अशी इच्छा नका ठेवा असे सांगण्यात आले. तू आपल्या भावाला कर्ज देताना तो परत करणार अशी इच्छा नको देऊ, त्याला तू मुफ्तमध्ये दे असे सांगितले. आणि तू कर्ज देताना हो शकते ते कर्ज तुला परत मिळणार पण तू अशी भावनेनं कर्ज नको देऊ. ख्रिस्ती आत्मा म्हणजे साधारण आत्मा नाही. मी असे पुष्कळ बंधू मला माहीत आहे कर्ज देऊन लोकांचे घर हडपले आणि पैशासाठी कोर्टपर्यंत ते लोक गेले. पवित्र शास्त्र का सांगतो जसे आमच्यावर कर्ज आहे आणि जसं आम्ही इतर लोकांचे कर्ज माफ केले तसे तू आमचे कर्ज माफ कर. आणि आम्हास परीक्षात आणू नको तर आम्हास वाईटपासून सोडव. परीक्षामध्ये देव काऊन आणणार. देव कोणाचीच परीक्षा नाही घेत. याकूब याचा 1 अध्याय 14 वचनच्या अनुसार ज्याची परीक्षा होऊन राहिली तो असे नाही म्हणाले पाहिजे का देवाकडून माझी परीक्षा होत आहे. मग इथे परीक्षामध्ये नका आणू आणि दुष्टापासून वाचव असे काऊन म्हणून राहिले. म्हणजे आमचे नुकसान नाही झाले पाहिजे. आमच्या जीवनाच्या द्वारा आमच्या कामाकरतानी आमचे वाईट नाही झाले पाहिजे. यशाच्या ग्रंथामध्ये स्पष्ट रीतीनं लिहून आहे का तो आपल्या दोषच्या अनुसार न्याय नाही केले. यासाठी आपला देव आपल्याला परीक्षामध्ये कधीच आणत नाही पण आपण दुष्टापासून वाचवले पाहिजे अशी प्रार्थना केली पाहिजे. जरा तुम्ही मनुष्याचे अपराध क्षमा करिता तर तुमचे स्वर्गीय पिता
तुम्ही क्षमा करील. परंतु जरा तुम्ही मनुष्याचे अपराध क्षमा करीत नाही, तर तुमचे पिता तुमचे अपराधी क्षमा करणार नाही. तू मनुष्याला क्षमा नाही केले तर तुला पण क्षमा नाही आहे. यासाठी जसं तू स्वतःला प्रेम करतो तसे तू आपल्या शेजारीला प्रेम कर. जसे तू इतर लोकांना प्रेम करणार तसेच तुझा देव तुझ्याशी प्रेम करणार. जसे तू इतर लोकांविषयी उद्देश ठेवतील तसेच तुझे उद्देश तुझ्या जीवनामध्ये पूर्ण होतील. हे आपल्याला कठीण उपदेश वाटतो. जे लोक आपले अपराध करतील आपण त्या लोकाला क्षमा करतील असे गुण ज्या लोकांमध्ये अगापे प्रेम असतो त्या तेच लोक असे करू शकतो. अगापे प्रेम म्हणजे प्रेम करणाऱ्या व्यक्तीलाच प्रेम करणे नाही, जे आपले द्वेष करते त्यांना समान प्रेम करणे. एक गोष्टी लक्षात ठेवा, कोणी तुमचे अपराध करीन तर त्याच्या मागं कार्य करणारे दुष्ट आत्माले तुम्ही आठवण ठेवा. तुझ्या विरुद्ध होणारे प्रत्येक अपराध आणि प्रत्येक करणारा मनुष्य त्याच्या मागं शैतानचे हात आहे. पवित्र शास्त्र एका व्यक्तीला पापी म्हणतो. पापाचे कारण शैतान आहे आणि त्याची परीक्षा अंतरात्मामध्ये असल्यानं तो पाप करतो. यासाठी एक व्यक्ती तुझी हानी करायचे प्रयत्न करत आहे, म्हणजे तो नाही, त्याच्यामध्ये असलेला शैतान तसं करत आहे. त्याच्यामध्ये असलेले पाप, त्याच्यामध्ये असलेले शैतानचे तत्व, त्यामुळे तो तसं करत आहे. येशू ख्रिस्ताला अन्यायानं त्या लोकांना क्रूसावर चढवले, अन्यायानं त्याचे न्याय केले आणि त्याला घायल केले, पण येशू ख्रिस्तानं त्या लोकांचे शारीरिक क्रियाला नाही बघितले. येशू ख्रिस्तानं या लोकाला नाही माहीत राहिल्यानं, नाही माहीत असताना ह्या लोकांना केले, पण माहीत राहून केले असे त्या लोकांविषयी येशू ख्रिस्तानं नाही म्हणले. करणारे लोकांना म्हटले की आम्हाला माहीत आहे, आम्ही करत आहे, हे आमच्यावरतं आणि आमच्या लेकरावरतं आले पाहिजे. यासाठी तुझा अपराध करणारा, तुझा हानी करणारा आणि तुला घात करणारा तो सगळं नाही माहीत असतानाच करत आहे. एक गोष्टी लक्षात ठेव, देव तुला काहीच हानी नाही होऊ देत. लाबानं 10 वेळा याकूबचे वेतन बदलले, पण देवानं याकूबचे नुकसान नाही होऊ दिले. तेच आपला देव आहे. हामाननं मोर्देखाईला मारायचा प्रयत्न केले, पण देवानं त्याला त्या देशाचे प्रधानमंत्री केले. लक्षात ठेवा आपल्या देवाला. योसेफचे भाव त्याचे नुकसान करायचे प्रयत्न केले, पण देवानं योसेफला मिस्र देशाचे प्रधानमंत्री केले. आठवण ठेवा आपल्या देवाला. यासाठी मनुष्यानं तुझे नुकसान केले, हे दुःख आणि हे विचार तू आपल्यापासून दूर करून टाक. तेव्हाच तू त्याला माफ करीन आणि तेव्हाच तू त्याला प्रेम करीन. योसेफनं आपल्या भावासोबत बोलताना म्हटले का तुम्ही त्या दिवसाचे विचार नका करा, कारण तुम्ही तसे केले म्हणूनच देवानं मला या देशाचे प्रधानमंत्री बनवले. तुम्ही माझे नुकसान करायचे प्रयत्न केले, पण त्याच्यामध्येच देवानं माझे बरे केले. बंधूंनो आणि भगिनींनो, आपले नुकसान कोणीच नाही करू शकत, कारण आपल्या देवानं आपले तारण केले आहे. ज्या लोकांचे तारण झाले आहे त्या लोकांची जिम्मेदारी देवाच्या हातामध्ये आहे. देवाचे नियंत्रण त्यांच्यावर आहे, देवाची सुरक्षा त्यांच्यावर आहे, देखरेख करायची जबाबदारी देवाकडे आहे. एक सेवाचं पडणं आणि उठणं त्याच्या स्वामीचंच आहे असे आपल्याला शास्त्र सांगतो. एक गोष्टी लक्षात ठेवा सेवक लोकांनो, तुमचे पालन पोषण
लोकांच्या द्वारा नाही होत आहे. तुमचे पालन पोषण मंडळीच्या द्वारा नाही होत आहे. तुमचे पालन पोषण सर्व शक्तिमान देव तोच करून राहिला आहे. यासाठी तू आपल्या मनामध्ये मनुष्य लोकांवर आशा नको ठेव. मनुष्य लोकांचे तिरस्कार नको करू. तुझा देवच तुझी पालन पोषणची जिम्मेदारी घेतली आहे. मनुष्यच आहे आणि ते किती मोठे असले तरी मनुष्यच आहे आणि एक दिवस ते लोक मातीमध्येच मिसरणार. 16 वचन पासून ते 18 वचन पर्यंत उपवास प्रार्थना विषय लिहून आहे. तुम्ही उपवास करिता तेव्हा ढोंगीसारखे म्लानमुक्त होऊ नका. पुष्कळ सेवक लोक उपवासची प्रार्थना करताना त्यांचे मुख तुम्ही बघा. म्लानमुक्त होऊन ते लोक प्रार्थना करतो. तेव्हाच ते लोक रडताना आणि तेव्हाच ते लोक हसताना आपण कॉमेडी ऑनलाईन पास्टर्सला बघू शकतो. कारण आपणच उपवास आहे असे मनुष्य दिसावे म्हणून ते आपल्या तोंड विरूप करतात. असे लोकांना प्रतिफळ नाही मिळत. उपवास रहस्याने केले पाहिजे. मग या वचनच्या अनुसार उपवास राहिले पाहिजे. मग काही लोक 50 दिवस 40 दिवस 21 दिवस 7 दिवसचे उत्सव आणि उपवास करतो. त्या लोकांचे काय होईल? कोणाला कन्व्हिन्स करासाठी कोणाला बेवकूफ बनवण्यासाठी हे कार्य तू करून राहिले. तू तर उपवास करीतोस तेव्हा आपल्या डोक्यावर तेल लाव वा आपले तोंड धु. यासाठी की तू उपवास करीतोस हे मनुष्याला दिसाव म्हणून नव्हे तर तुझा गुप्तासी पिता याला दिसावे. म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. रहस्यानं बघणारा देव म्हणजे तो रहस्यानं तुझ्या हृदयाच्या उद्देशाला बघतो. तेव्हा तुला तो प्रतिफळ देतो. तुम्हाला एक गोष्टी माहीत आहे का? उपवासाच्या द्वारा अशुद्ध आत्मावर देव आपल्याला जय देतो. अंधकारच्या शक्तीवर विजय होण्यासाठी देव उपवासाच्या द्वारा आपल्याला आध्यात्मिक सामर्थ्य देतो. इतकेच नाही, आपले उपवासची प्रार्थनाच्या द्वारा आपल्याला उत्तर मिळतो. उपवास आपल्याला देवाचे समीप घेऊन जातो. आपले उपवास फक्त देवालाच दिसले पाहिजे, मनुष्याला नाही. एस्तारनं 3 दिवसाची उपवास प्रार्थना केली. ती आपल्या खोलीमध्ये जाऊन केली. तिच्या निमित्त लोक उपवास राहिले. संपूर्ण देश उपवास केले. देवानं त्याची प्रार्थना ऐकली. त्याचे असलेले प्रधान शत्रू हामान त्यानं योजनेच्या अनुसार बनवलेली फाशीला त्यालाच चढवण्यात आले. दानियल उपवास केले. मोशे उपवास केले. एलियानं उपवास केले. या उपवासाच्या द्वारा ते लोक देवाच्या समीप गेले, पण मनुष्यासाठी आणि पब्लिसिटीसाठी नाही केले. पहिलं गोष्टी धर्माविषयी बोलले, त्याच्यानंतर प्रार्थनाविषयी बोलले, त्याच्यानंतर उपवास प्रार्थनाविषयी बोलले. आता धनाविषयी बोलून राहिले. धन धन धन. लोक अविश्वासी लोक धनाला आपल्या जीवनाचे मूल बनवले आहे आणि अशा लोकांच्या मधामध्ये आपण जगून राहिलो. धनाच्या द्वारा जगत नाही आहे, देवाच्या द्वाराच जगत आहे. पृथ्वीवर आपणाकरिता संपत्ती साठवू नका. तेथे कसर वा जंग खाऊन नाश करतीत आणि चोर घर फोडून चोरी करतीत. हे गोष्टी येशू ख्रिस्तानं 2000 वर्षपूर्व म्हटले होते. आज मनी बँक आले, नेट बँकिंग आले, मनी ट्रान्झॅक्शन्स आले.
धन साठवा नोका. आज आपण आपल्या जगामध्ये आज पण हे गोष्टी बघतो का लोक धन साठवून राहिले. ब्लॅक मनी त्याला म्हणतो. जमीनमध्ये पैसे गाडून ठेवले अशा लोकाला शोधून काढून राहिले. दिवारमध्ये पैसे ठेवले अशा लोकाला शोधून काढून राहिले. काऊन धन साठवून राहिले? का धनाच्या द्वारा सर्व होतील का? धनाच्या द्वारा सर्व साध्य आहे का? हे एक शैतानाचे ब्रह्म आहे. शैताननं म्हटले का तू माझ्या समोर झुक आणि दंडवत कर. मी हा सारा जगाचा वैभव आणि जग तुला देईन. आणि हे ज्याला मला द्यायचं आहे मी त्याला देऊ शकतो. मी जगाचा महिमा त्याला देऊ शकतो. यासाठी धनावर मोहित होऊन धोका नको खावा. धन जे आहे ते शाश्वत नाही. धन सर्व काही तुला देऊ नाही शकत. धन तुला झोप नाही देऊ शकत. धन तुला तारण नाही देऊ शकत. धन तुला पुस्तक देऊ शकतो पण ज्ञान नाही. धन एक वस्तूच आहे फक्त. त्याच्यासमोर झुकले नाही पाहिजे. त्याची आराधना नाही केले पाहिजे आणि त्याच्याकडं मोहित आपण नाही झाले पाहिजे. तर स्वर्गात आपण करिता संपत्ती साठवा. स्वर्गाचे धन का आहे? या जगामध्ये धन आपल्याला समजून आले तर आपल्याला स्वर्गाचा धन का आहे ते समजून येणार. जगामध्ये असलेल्या धनच्या द्वारा आपण या जगामध्ये मोठे झाले तर स्वर्गामध्ये आपण केलेले कार्याच्या द्वारा त्याच्याद्वारा देवाच्या द्वारा मिळणारा आपल्याला स्टेटस हेच गोष्टी आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठे बनवते. या जगामध्ये देवानं तुला धन दिले म्हणजे तुला खाऊन लपवून मरासाठी नाही. तुझ्याकडं आलेला धन तुझ्याद्वारा दुसऱ्याकडं गेले पाहिजे. त्याचे प्रयोजन झाले पाहिजे. त्याचे इस्तेमाल झाले पाहिजे. तेव्हा देवाची महिमा होतील. तिथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाही व चोर घर फोडून चोरी करीत नाही. स्वर्गाचा धन कोणीच चोरी नाही करू शकत. जगामध्ये असलेला धन कोणी पण चोरी करू शकतो. यासाठी लक्ष द्या. चोरी करणारा धनापर आपले लक्ष नको द्या. जंग लागणारा धनावर आपले लक्ष नको द्या आणि चिंता नका करा. या जगामध्ये आपण 70-80 वर्ष जगतो. यासाठी धन प्राप्त करासाठी प्रयत्न करा नको. आणि काही हजार करोडो रुपया धनसंपत्ती मिळवणारे लोक आणि ते लोक वृद्ध झाल्यानंतर ते धन त्यांच्या कामी नाही येत आहे. ते लोक चिंता करून राहिले. कारण जिथे तुमची संपत्ती आहे तिथंच तुमचे चित्त असणार. पाऊल सांगतो धन सर्व वाईट गोष्टीचे जड आहे. धन आपल्यापाशी असणे पाप नाही आहे. धन आपल्यापाशी असणे काय जुर्म नाही आहे. धन असणे चांगले आहे. पण धनावर तर अपेक्षा ठेवणं तेच पाप आहे. डोळा शरीराचा दिवा आहे. यास्तो तुझा डोळा निर्दोष असला तर तुझा संपूर्ण शरीर प्रकाशमान होईल. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझा संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. यास्तो तुझ्यातील प्रकाश अंधार असला तर तो अंधार केवळा. तुझ्यामध्ये असलेला उजेड कोणी नाही ओळखले तर तू ओळखला पाहिजे. का आहे उजेड? पवित्रता, शुद्धता. तुझ्या जीवनामध्ये असलेली इमानदारी, खरोखरपण हे तुला देवाच्या समोर प्रकाशमान बनवतो, उजेड बनवतो. यासाठी तू आपल्या शरीराला अशुद्ध नको होऊ दे. तुझा डोळा खराब झाले तर तुझे संपूर्ण देह खराब होतील, अंधकार होतील.
यासाठी तुझा डोळा चांगले असले तर तुझा संपूर्ण ध्येय चांगले असतो. तुझ्या आध्यात्मिक जीवनाचे प्रकाश तसेच लोकांवर पडले पाहिजे त्याचा उजेड. तुझे आत्मिक डोळ्याची दृष्टी ते चांगले असले पाहिजे. एक वेळा एका व्यक्तीचे तारण झाल्यानंतर त्याची दृष्टी जगामध्ये बदलून जातो आणि तो जगामध्ये बघताना पहिल्याच्या सारखी त्याची दृष्टी नसते आणि तो देव तुझ्यामध्ये आहे आणि तारणाचा उजेड, पवित्र आत्माचे उजेड, वचनाचा उजेड, या उजेडला तू आपल्या जीवनामध्ये कमी नाही केले पाहिजे. इथे तुझ्या शरीरचा उजेड तुझा डोळा आहे. दिवाला डोळ्यासोबत तुलना करून राहिले आहे आणि दिवेचा उजेड राहिले तरच तुला सर्व काही दिसणार ना. तसेच तुझ्यामध्ये असलेला आध्यात्मिक जीवन चांगले राहिले असले तरच ते कसं न्यायले पाहिजे, कसे चालायला पाहिजे तुला कळणार. कोणाचनं दोन धान्यांची चाकरी करवत नाही. इथं डबल माइंडेड दोन प्रकारचे मन असलेल्या लोकांविषयी बोलत आहे. एका व्यक्तीकडं दोन डोके असले नाही पाहिजे, एका व्यक्तीकडं दोन विचार असले नाही पाहिजे. एलिया म्हणतो, किती दिवस तुम्ही दोन विचारामध्ये पडून राहणार. दोन डोंग्यावर तर पाय ठेवून नदी पार करायचे प्रयत्न नका करा. कारण तो एकाचा द्वेष करेल वा दुसऱ्याचा प्रीती करेल, अथवा एकाशी निष्ठानं वागेल वा दुसऱ्याचा तुच्छ मानेल. तुमच्यानं देवाची आणि धनाची सेवा करवत नाही. धनाचे दास झाले तर देवाला तुम्ही तिरस्कार करणार आणि देवाचे दास झाले तरी तुम्ही धनाला तिरस्कार करणार. धनाला तिरस्कार करणारे कोण आहे? तेच खरोखरी विश्वासी आहे. यासाठी आपल्याला मिळणारा धनाचे आपण परीक्षण केले पाहिजे. त्याचे स्रोत का आहे त्याचे परीक्षण केले पाहिजे. अनेक संदर्भामध्ये मला मिळणारा धनला मीनं त्याचे विसर्जन केले, त्याला विसर्जन करून टाकले मी. आणि ते सर्व धन मी साठा केले असते तर माझ्याकडं फार धन असले असतो, पण माझ्याकडं आध्यात्मिक जीवन नाही राहिले असते. मी तुमच्यासोबत विनंती करून राहिले, तुम्ही देवाचे आणि धनाचे दास एकाच वेळी नाही राहू शकत. दोन स्वामींचा एक व्यक्ती दास राहू नाही शकत. तसेच धनाचे आणि देवाचे दास एक व्यक्ती राहू नाही शकत. तुमच्या सेवामध्ये विस्तारनं तुमच्याकडं धन येत असेल, पण तो तुमचे स्वामी नाही होऊ शकत, तो तुमचे दासच आहे. आणि तुम्ही धनाला आपले स्वामी बनवले असले तर तुझे जीवनाचा अंत भयंकर रीतीनं होणार. यासाठीच धन जे आहे आपले चांगले सेवक आहे आणि तो वाईट स्वामी आहे. आणि धनाला तुम्ही आपले स्वामी बनवले तर तुमचे अंत दुःखद होणार. यासाठी धनासमोर आपण झुकले नाही पाहिजे. यासाठी आपण धनासाठी जगले नाही पाहिजे. यासाठी आपण धनाची अपेक्षा नाही केले पाहिजे. देव आपले पालन पोषण करणार असे आपण जगले पाहिजे. देवावर अपेक्षा ठेवून आपण जगले पाहिजे. देवानं केलेले करार आपल्या जीवनामध्ये पूर्ण होणार असे आपण जगले पाहिजे. आपले पोषक देवच आहे, आपले दाता देवच आहे, आपल्याला आरोग्य ठेवणारे देवच आहे. आपण शब्दानं ऐकले तर हे आपल्याला पुष्कळ कठीण वाटतो, पण आपण आपल्या अनुभवाच्या द्वारा आपल्या देवाला माहीत केले पाहिजे. याच तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे अशी काळजी करू नका. इथं चिंता विषय लिहून राहिले.
पेत्र भक्त म्हणतो का तुम्ही आपली सर्व चिंता देवावर टाका, तो तुमचं ध्यान ठेवीन. तू कधीच आपले आणि आपल्या गरजासाठी चिंता नका करू. देव तुझी चिंता करून राहिले. त्याच्यावर आपला भार ठेव, तो त्याला घेऊन जातो. अन्य जाती लोकांसारखी चिंता नको करू का मी काय खाणार, काय पिणार, मला धन नाही राहीन तर माझी वृद्ध अवस्था कसे राहीन, आणि मी धन नाही लपवीन तर माझे जीवन कसे चालीन, माझे काय होईन. तू अशी चिंता करू नको, कारण तू देवाची संतान आहे. कारण तुझी जबाबदारी तुझा देवच घेतो. तू काय खाईन, त्याची चिंता नको करू. तुझे पोषण करायची जबाबदारी देवाचीच आहे. संतान जे देवावर विश्वास करतो, देवच आपल्या लेकरांचे चिंता करतो आणि त्यांना सांभाळतो. तो तुला कधीच नाही सोडत. तो तुझ्याशी प्रेम करत आहे. त्यानं तुला आपली संतान बनवले. वृद्धावस्थेमध्ये लहान लेकराला एक वडील कसे कडी घेते, तसं तू तुला कडी घेणार, तसे त्यांना तुझ्याशी करार केले आहे. तुम्ही घाबरते कशाला, विश्वास ठेवा. अन्नपेक्षा जीव व वस्त्रपेक्षा शरीर विशेष आहे का नाही, कसे होऊ शकते. वस्त्रापेक्षा शरीर मोठे आहे ना, आहारापेक्षा जीव मोठे आहे ना. तून पुष्कळ आहार साठा केले आणि जीव नाही राहिले तर ते त्याचे का होणार. आणि तुझ्याकडं पुष्कळ वस्त्र आहे आणि तुझ्याकडं देहच नाही राहिली, म्हणजे तुझी मृत्यू झाले, त्या वस्त्राचे का होईल. वस्त्र आणि आहार हे आपले शारीरिक गरज आहे आणि हे गरज देव पूर्ण करतो. त्याच्याद्वारा तू आपलं जीवन जगून राहिले असे नको समजू. देव तुझे भौतिक गरज पूर्ण करतो. काही वेळा तू आपल्या जीवनामध्ये दुःख उचलणार, याचा अर्थ नाही का तू दुःखीत जीवन जगणार. देव तुला सांभाळणार आणि तुला तृप्त करणार. फक्त 70 वर्षापर्यंतच आपलं जीवन आहे असे म्हणणं आपले चुकीचं आहे. त्याच्यानंतर आपण परंत जीवित होणार, आपले पुनरुत्थान होणार आणि आपल्याला नवीन ध्येय मिळणार आणि त्याच्यानंतर आपण येशू ख्रिस्तासोबत आपले जीवन जगणार. त्या काळ आपल्या जीवनामध्ये आले पाहिजे असे देव आपल्यावर अनुग्रह करणार. यासाठी भौतिक मृत्यूच्या दारास आपले जीवन समाप्त होतील हे चुकीचा विचार आहे. आकाशातील पाखरे लक्षपूर्वक पहा. ती पेरत नाहीत, कापीत नाहीत व कोठोरात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांस खाव्यास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहे का नाही. तुम्ही स्वतःच्या विषयीमध्ये का विचार करून राहिले. तुम्ही देवाच्या स्वरूपामध्ये, देवाच्या समानतामध्ये बनवलेले आहे. कशाला तुम्ही घाबरून राहिले. आकाशातली पक्षी कधीच घाबरले नाही. संपूर्ण जीवन ते लोक जगत आहे. तुम्ही कशाला चिंता करता. काळजी करून आपल्या आयुष्याची देरी हातभर वाढवण्याच्या तुम्हातील कोण सामर्थ्य आहे. तसेच वस्त्राविषयी का काळजी करिता. रानातील भूमीकडे कशी वाढतात हे लक्षात आणा. ती कष्ट करीत नाही व कतीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातला एकसारखा साजला नव्हता. जंगलामध्ये रानामध्ये असलेला फुलाला देवानं इतके सवारले, का तो तुला सवारणार नाही. का तुझे वो आदर नाही करणार. का तुला तो सांभाळणार नाही. जुन्या करारामध्ये भक्त लोकांचे जीवन कसे विकास आणि विकसित झाले, थोडंसं तुम्ही त्यांच्याविषयी विचार करा. महिमेनं भरून ते लोक आपले जीवन जगले नाही का. ते सर्व लोक आपल्या समोर उदाहरणाचे जीवन जगले नाही का.
यासाठी आपण आपला आधार देवालाच बनवले पाहिजे. सोलोमन एक राजा होते आणि त्याचा इतकं वैभव होतं. एक गव्हाच्या फुलाला असलेला इतकं वैभव त्याला नव्हते असे देव सांगत आहे. एक दिवस असलेला गवताच्या फुलाला त्याचा वैभव, त्याचा निहार, त्याची सुंदरता कोणालाच नाही आहे. एका गवताच्या फुलाला देवानं इतके सुंदर बनवले, का तुझ्या जीवनाला तो सुंदर नाही बनवू शकत? निश्चित तो बदलणार, तो विश्वास ठेव. निश्चित तो बदलणार, तुला नायक बनवणार, तू विश्वास ठेव. या जगामध्ये तुला देव डोके बनवणार, तू त्याच्यावर विश्वास ठेव. या जगामध्ये असलेले लोकांमध्ये सर्वात तुला मोठे करणार, तू देवावर विश्वास ठेव. जे रानातले गवत आज आहे वा उद्या भट्टीत पडेल, त्याला जरा देव असं पोषण घालतो, तर अहो अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हास पोषण घालवणार नाही काय? विश्वासामध्ये परिपूर्ण नसलेले लोक, तुम्ही थोडासा विचार करा. विश्वासामध्ये ज्या लोकांच्या जीवनात कमी आहे, तुम्ही पण विश्वास करा. पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवा. थोडे वेळ संसारवरत आणि थोड्यावरत वेळवरत देवावर विश्वास ठेवणे. पूर्णपणानं बघून देवावर विश्वास ठेवा. क्रूसाला बघून आपल्यामध्ये धैर्य आणा. यास तो काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणतो, काळजी करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवायचे विदेशी लोक खटपट करीतात. 30 वर्षाच्या सेवकाईच्या अनुभवात मी कधीच कपड्याच्या दुकानामध्ये गेले नाही. देवानं मला वस्त्र घालून दिले आणि देवानं मला वस्त्र दिले आणि ते वस्त्र कसे पण असतो आणि या वस्त्राच्या द्वारा देवाची महिमा कशी होणार? आज मी 1 मीटर 20 रुपये असलेला कापड पण आज घालतो, मी बिशप असले तरी. वस्त्र फक्त आपल्या शरीराला झाकासाठीच कामी येतो, पण वस्त्राच्या द्वारा महिमा नाही होत देवाची. वस्त्राचे उद्देश केवळ आपले शरीर झाकासाठीच आणि भौतिक रीतीनं त्याच्या वातावरणापासून आपली सुरक्षा करासाठीच होतो. त्यासाठीच आपण वस्त्र धारण करतो. यासाठी का खाणार, का पिणार, का घालणार याच्याविषयी चिंता नको करू. हे सर्व चिंता अन्य जाती लोक करतात आणि तुला देव माहीत आहे, यासाठी तू याविषयी चिंता करू नको. एक गोष्टी मी तुम्हाला सांगतो, ऐका. सरकारमध्ये असलेले मंत्री सरकारच्या बंगल्यामध्ये निवास करतो. त्या लोकांवर तर सरकार एक विशेष बजेट तयार करतो. त्या लोकांना जेवण बनवून देणाऱ्या लोकांना ते लोक वेतन देतो. त्यांच्या ड्रायव्हरला वेतन देतो. त्यांची इलेक्ट्रिसिटीला ते लोक पैसे खर्च करतो. त्या लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना सरकार पगार देतो. त्या लोकांना जेवण चारणाऱ्या लोकांना पण पगार देतो. त्यांच्याकडे असलेली प्रत्येक वस्तूचा खर्च सरकारच उचलतो आणि सर्व काय सरकारच बघून घेतो. जगामध्ये असलेली सरकारच इतकं देखरेख करतो, तर मग स्वर्गामध्ये असलेली सरकार ती किती आपली देखरेख केले पाहिजे. स्त्रीमध्ये जन्मलेला सर्वात मोठा योहान आहे असे सांगितले आणि त्यानं कोणते वस्त्र घातले होते?